आता जे इन्फ्लुएन्सर बोलतात ना आम्ही 90 त्या सर्व 90 बॉडी बिल्डरला मी जोडलं. मी फक्त 2च वस्तू बॉडीमध्ये, तर माझी पोजिंग वगैरे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली तर मी 2 हातांनी 60 किलोचे गुन्हे टाकत. बोलणारे खूप जण काय काय चुकीचं बोलून गेले माझ्याबद्दल. तुम्ही बेसिक मी 4 सप्लिमेंट सांगतो तुम्हाला हेल्थ होईल. हे काय वेलकम टू फिट मुंबईकर. मी ओमकार आंधळे आणि इथे आपण चर्चा करतो मुंबईतील टॉप बॉडी बिल्डर्स आणि फिटनेस आयकॉनची, ज्यांनी आपल्या स्ट्रगलने डेडिकेशनने एक ओळख निर्माण केलेली आहे. तर आज आपल्या सोबत आहे शुभम सत्तार. 2024 मध्ये ज्युनियर मुंबई सिटी हा टायटल मारलेला आहे आणि खूप फेम सुद्धा झालेली आहे शुभमची. तर शुभम, हॅलो, वेलकम टू चॅनल. थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी देताय तुम्ही. म्हणजे मला बरं वाटतं की माझ्यासाठी तुम्ही एवढं लांबून एफर्ट्स टाकून पॉडकास्ट घ्यायला येतात. तर आता प्रेम राहू द्या सर्वांना. 1000 पासून 70,000चा प्रवास आहे आणि अशीच माझी मेहनत चालू राहणार. असा सपोर्ट ठेवा. बाकी जे तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता, जनरली आपण सांगू. तर शुभम, तुझ्या जर्नी बद्दल आम्हाला सांग की तुझी जर्नी कुठून सुरू झाली, किती वर्ष झाली तुला इंडस्ट्रीमध्ये? इंडस्ट्री म्हणजे प्रॉपरली प्रोफेशनल वे मध्ये मी काम करतोय म्हणजे अश्विन कांबळे सोबत 3 वर्षांपासून, म्हणजे 23, 24 आणि 25. आणि त्याच्या पहिला म्हणजे असं जिम वगैरे जायचो, तर कुस्ती वगैरे म्हणजे नॉर्मल नॉलेज वगैरे नव्हता. 3 वर्षानंतर IFS अकॅडमी मध्ये जॉईन झालो. तिकडे मला अश्विन कांबळे सर भेटले की माझ्याकडे ट्रेनिंग करतो का, मी तुला शिकवतो. तर मी बोललो हा. आणि माझा कोण कोच नव्हता, तर मला फॅट लॉस वगैरे पण करायचं होतं आणि कॉम्पिटिशन खेळायची आवड होती. 3 वर्षापासून मी शो खेळत होतो नॅचरली. आणि माझ्या प्लेसच नाही लागायचा. वर जायचो खाली यायचो, वर जायचो खाली यायचो. आणि मी कधी हार नाही म्हणले. मला माहित होतं की एका दिवशी मी जिंकणार, तर ती जिद्द होतीच माझ्यात. म्हणलं खरोखर. मग अश्विन सरांसोबत काम केलं. मग अश्विन सरांनी बोलले की डाएट वगैरे कसा करायचा, वर्कआउट वगैरे कसा करायचा. की बोलतो ना गुरु शिवाय बॉडी बिल्डिंग नाही, नॉलेज शिवाय बॉडी बिल्डिंग नाही. बरोबर. गुरु पाहिजेच तुम्हाला बॉडी बिल्डिंग. आणि गुरु असा पाहिजे की नॉलेजेबल पाहिजे, त्यांनी काय स्टडी केली काय नाही केलंय. तर माझे कोच एज अ इंजिनियर आहेत, त्याच्यानंतर ते या गेम मध्ये आले, म्हणजे ते शिकलेले आहेत. कारण आपली बॉडी आपण त्यांना सोबतोय आणि सर्वात पहिली संपत्ती म्हणजे शरीर. शरीर सोपणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ऑलवेज मला अश्विन कांबळे सर सोबत ट्रस्ट राहील आणि मी ह्याच्यापुढे पण त्यांच्यासोबतच काम करतो. आणि जर्नी जर स्टार्ट झाली माझी प्रॉपर 2019ला मी जिम लावली. आणि आपला 7 रस्त्याला जिम आहे तिकडे ब्रिज खाली, 50 रुपये फीस होती. एवढी कमी? खूप कमी. खूप म्हणजे लोखंडी सामान होता तिथे. लावली जिम वगैरे, मग तिथनं स्टार्टअप केला. तर जेवढं 1-1.5 वर्ष काढले तिथे. मग कोविड नंतर शिफ्ट झालो लक्ष्मीनारायणला शिफ्ट झालो. लक्ष्मीनारायणची होती तिकडे. मग तिकडे कॉम्पिटिशन खेळलो. मग म्हणजे बोलतो ना एवढे सगळे कॉम्पिटिशन खेळल्यानंतर माझा पहिला 9वा प्लेस लागला. अच्छा. सक्सेस लगेच ना भेटली लगेच. मग त्याच्यानंतर 9वा प्लेस लागला. त्याच्यानंतर आमच्या जीप मध्ये मनीषा दिलकर सर आणि राहुल तर्फे हे सर्व आले. तेव्हा माझी बॉडी ब्लॉक होती आणि एज अ 15-16 इयर्सचा पोरगा. तर माझ्या डोक्यात होता अरे मला मारायचे टायटल. तर त्या मतीने मला मनीष सरांना मी बोललो सर मी एकदा टायटल मारणार. ते मनीष सर मला चांगल्यापैकी बोलले की शुभम मला हार्डवर्क करतो, ती बॉडी अचीव्ह कर, चॅम्पियन मेंटॅलिटीने मारणार. तर मी ते मनावर घेतला. आणि त्याच्यासाठी आपले प्रभाकर कदम तिकडचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण श्रीचे, तर ते पण मला सपोर्ट वगैरे करायचे. पण ह्याच्या पहिलं म्हणजे अश्विन सरांना भेटले त्याच्या अगोदरची जर्नी सांग. लक्ष्मीनारायण जिम मध्ये जायचो मी. नाही तसा वेट मारायचो, डेडलिफ्ट मार स्क्वॉट, म्हणजे नॉलेज नव्हता, फक्त वेट होता जिमचा ना बॉडी बनवायची. तर एक जण मला बोललं नाव नाही घेणार की गेम कर. मी केलं डर्टी गेम. डर्टी गेम केल्यानंतर मे बी आता पोट बीट सुटलं, गाल बीट असं डायरेक्ट 61-86 म्हणजे 10-15 किलो डर्टी गेमच केलं. त्यानंतर मला कट करायचं होतं. आता कट करू कसा. त्यानंतर मी फर्स्ट जिम लावली. आपला प्रोफेशनल जिम म्हणजे माझी लाईफची प्रोफेशनल जिम लोधा कपिल नारगुंची. अच्छा. आणि तिकडे लावल्यानंतर जिम म्हणजे तेव्हा पण फायटिंग होतो का होतं बोलून. अगोदर स्किनी होतो, 38 kg होता.
मग डर्टी गेन केल्यानंतर खूप फॅट वगैरे स्टोर झाला, वॉटर स्टोर झाला, बिकॉज मार्क्स नव्हता, कॅलरी डेफिसाइट सरप्लस आणि हे वन. तर त्याच्यानंतर मी आपलं IFSC अकॅडमी लावली. IFSC अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला अश्विन कांबळे सर भेटले, त्याच्यासोबत काम केला. तर 3 वर्षाच कॉम्पिटिशन करतोय, नो प्लेस. एखादा माणूस बोला यार कशाला करतो, वॉटर वर्ल्ड का रे, प्लेस पण नाही लागायचं, पण मी ती जिद्द नाही सोडली. मला खेळणार. तर आता जे खूप चाललंय नाईटी मी फक्त 2च वस्तू बॉडी मध्ये, ब्रोकली चिकन, प्रोटीन E ग्लुटॅन आपल्याला घ्यायची तेव्हा परिस्थिती नव्हती. म्हणजे मला सेल्फ बॉडी बिल्डिंग करायची होती, तर माझ्यासाठी तर 17-18 वर्षाला मुलं कुठे जॉबला लागत, तर माझ्यासाठी तर ते पॉसिबल नव्हता. तर मी ते ब्रोकली चिकनवर मी एवढी ब्युटी बॉडी बनवली की जे आता जे इन्फ्लुएन्सर वगैरे नाही, नाईटी एवढा नाईटी. तर माझ्याकडे मोबाईल पण नव्हता तेव्हा. एक कॅमेरावाला तर विवोचा मम्मीने घेऊन गेलेला, त्याच्या रील वगैरे बनवायचे आणि टाकायचो, ब्लर व्हिडिओ दिसायचे. त्याच्यानंतर मला खेळायचं होतं, मी अश्विन सर बोललो की खेळला कोणता तरी शो, ते ICM करून शो आहे, ते डिसाईड केला मी. पॉसिबिलिटी त्याचं रजिस्ट्रेशनच तेव्हा 3,500 रुपये होतं. तर मी रजिस्ट्रेशन 3,500 रुपये करा, त्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरी करायची त्याचे 5,000 रुपये भरा. खूप महाग आहे. अरे भाई दिसत पैसे नाही, कुठलं मी ते रजिस्ट्रेशन करू. मी निवडलं की नाही, आता मी तयारीतच होतो, तुला नाही माझ्याशी ना होणार ते. मी सरांना डायरेक्ट बोललो, हाय ना तर कशाला हाय ना करायचं, जेव्हा फेमस पण नव्हतो. मे बी तुम्ही तर 1000 फॉलोअर्स बोलताय, 250 फॉलोअर्स होते माझे देवाचा. आता 250 फॉलोअर्स होते, मग बॉडीला ट्रान्सफॉर्म झाली, फुल शेडेड झाले म्हणजे 6 महिने. आता अश्विन सरांनी ट्रेन केला, त्यानंतर माझ्या प्लेस वगैरे लागले. आणि मी एका दिवशी असं बसलेलो आणि कीर्ती कॉलेजच्या तिकडे कॉम्पिटिशन होती आपली अंतरण क्लासिक, आणि तेव्हा पण मी जॉबवर होतो. मला कॉल येत होता गुगलवरून, तिकडच्या कोलग्या की तू शुभम सकपाळ, त्याला सोहम कोरेन नंबर दिला, माझ्या जीपमध्ये होता. तर मी बोलला हा मी शुभम सकपाळ. तर तो बोलला ऐक ना, माझ्या कॉलेजमध्ये शो आहे बॉडी बिल्डिंग, तू खेळतो का. आणि मी पीक काहीच नाही गेला, गेलो घरी, टेकला अर्धा तासात येतो. गेलो फटफट रिव्हर मारली, पायावर असो गेलो, आणि एवढीशी ब्रँड मुंबईला टॅनिंग राहिली, एवढी शिता ती टॅनिंग घेतली, बॅगेत टाकली, दादरला गेलो कीर्ती कॉलेजला. तेव्हा तो माझे मित्र आहे यश करून त्याला टॅन केली. मला वाटलं यार आता 3 वर्षापासून टायटल नाही लागली, नंबर नाही लागला. नंबर लागला पण मोठं होतं माझ्यासाठी, 9वा प्लेस 3 वर्षापासून हारतोच आहे. जसं मी इंटर केला ना, करणं कॉलेजमधनं उड्यांचा आवाज हाय मला, लास्ट काय चांगला होणार आहे. गोल्ड पण मारला आणि टायटल पण मारले. मी नाव नाही घेणार, जे आता जे इन्फ्लुएन्सर बोलतात ना आम्ही नाईटी, त्या सर्व नाईटी बॉडी बिल्डरला मी निवडवला त्या कॉम्पिटिशन. हे उडवणं मोठी गोष्ट नाही, पण जे तुम्ही हाईट करतात नाईटी एज ऑफ 18 ला मी नॅचरल बॉडी बिल्डिंग तो शो खेळला आणि विन पण केला. पण मी कधी एवढा फ्लेक्स नाही केला नाईटी. नंतर मला प्रोफेशनल गेनी खेळायचं होता ज्युनियर मुंबईशी, तर थोड्या मला चिकन पॉक्स वगैरे अंगाला आल्या, त्याच्यामुळे आजारी पडले. पण मी व्यायाम करायचा, व्यायाम वगैरे सोडला नाही. मग मी ज्युनियर मुंबईशी खेळलो, आता आजारी नंतर मसल मास डाऊन गेला, तर थोडासा कार्ब लोडिंग वगैरे चुकली, तर माझ्याकडे कोण डायरेक्ट थर्ड प्लेस. आम्ही एक ऑफ सीझन ऑफ सीझन घेतलं. त्याच्यानंतर 2023 ज्युनियर मुंबईशी प्रिपरेशन. त्यानंतर मी प्रॉपर 1 महिना गेली, 1 वर्ष गेनिंगचा टाइम घेतला. मी चांगला मसल मस्त डाऊन गेला. त्यानंतर मी कट डाऊन गेला. त्याच्यानंतर आले 20 डिसेंबर. ते हे एक टायटल मी अचीव्ह केलंय. जाऊ यायचं मला सर बोलले की कॉन्फिडेंटली तू मारतो डायरेक्ट, पण माझा दिल्ली कॉम्पिटिटर आहे आणि मला भीती होते मला. पण सकाळी पण खूप जणांनी मला चांगले होत दिले की ड्राय बोन टू ड्राय झालो की चांगला करणार असतो. आता गेलो स्टेजवर गेलो, बोलायची कोचिंग केली, खाली आलो, आम्ही कोचिंग मानलं. असं मी 2023 आणि 24 ज्युनियर मुंबईशी झालं. पण जे मी कष्ट घेतले, पेपर लाईन टाकणं, गाडी धुणं, चिकन शॉपवर काम करणं, हे सगळं मला आठवलं की म्हणजे फेमस पण मी आत्ता झालो. पण जेव्हा सगळी जर्नी करत होतो तेव्हा माझी फॅमिली
माझी बारकी बाई, माझे सर अश्विन कांबळे आणि माझी फॅमिली, हे 3च जण मला मदत करत होते. फेम नंतर भेटला. फेमच्या नंतर खूप जण आले आयुष्यात, खूप जण गेले, पण फॅमिली कधी जाऊ नये. आणि एवढाच बोलेल की तुमची जी डोक्यावर नाही चढवायची. तर थोडासा 2024-25 ला झाला की थोडासा मित्र आले, फेम आला, ते माणसाला एक होतो. माझ्याशी पण झाला, मी पण एक लहान मुलगाच आहे, 20 वर्षाचा. थोडासा कॉम्पिटिशन मध्ये हाय काढला, तर मारली कोचिंग वगैरे, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली. पण आय नो प्रत्येकाची चुकी होते, ते पण आपण नेग्लेक्ट केलं. मी यावर्षी 2026 ची तयारी चालू आहे. त्याच्यात कॉम्पिटिशन सस्पेन्स राहील. तर मी यंगस्टरला तेच बोलेल की घमंड करू नका. जे देवदेवी भेटले त्याच्यावर ट्रस्ट ठेवा आणि जेवढा होईल तेवढा पुढे जायचा प्रयत्न. जसं की सप्लिमेंटचा खूप मोठा रोल असतो आपल्या प्रिपरेशन जर्नीमध्ये, म्हणजे पैशाचा सुद्धा खूप रोल असतो. तू कसा मॅनेज केला डाएट, सप्लिमेंट, जिमची फीज वगैरे, जसं की तू सांगितलं मगाशी पेपर टाकले, गाठत होती, हा, त्याच्या व्यतिरिक्त काय केलंस? आता काय करणार, माझा कोर्स तर चालू होता. आमच्याकडे सनी तलवारे करून होती, तर ते मला घेऊन जायचे, चल शुभम येतो का शेंटिंग करायला, येतो का रॅबिट टाकायला. तर मी असं कुस्ती वगैरे केलं तर माझी नॅचरली स्ट्रेंथ खूप चांगली, गिफ्टेड आहे. मला कधी पण झोपेतून उठतो, मी 140-150 किलो डेडली फाशे मारू. 50-50 मी 15-15 10 मारू. 200+ मारणार 220 पण मारतो, पण मी पॉवर लिफ्टर नाही. ऍज माझी नॅचरली स्ट्रेंथ आहे. तर मी 2-2 हातांनी 60-60 किलोचे गोणे राहतो. म्हणजे मी कमसे कम 250-300 गोणे आम्ही लोड करायचो. ती खाली उतरवा, ती गाडीवर ठेवा, समोरच्या व्यक्तीला द्या, मग तो टाक. म्हणजे त्याच्यावर हार्डवर्क, आणि ते काम नॉनस्टॉप 6-7 तास चालायचं. एकदा मॉर्निंगला काही खाल्लं ना, मग ते नॉनस्टॉप 6 वाजेपर्यंत आम्ही काम करायचं. म्हणजे कष्ट करून आलोय, असं नाही कोणाचा हात आहे, कोणी दिला आणि मी खाल्ला. बोलणारे खूप जण काय काय चुकीचं बोलून गेले माझ्याबद्दल, त्याच्या डोंगर याचा हात आहे, त्याचा हात कोणाचा नसतो. हात फक्त देवाचा आहे आणि मेहनतीचा आहे. हे आम्ही कोणाचा हात घेऊन नाही चाललोय, कष्टाने आलो आणि कष्टानेच बोलणार. खूप जण बोलतात हा त्याचा खूप बोलायला हे आहे म्हणून तो एवढा पुढे चाललाय, पण मेहनत कोणी नाही बघितली की हा पोरगा कुठून खाली आलाय, तिथून हार्डवर्क केलंय, त्यांनी कसं काय केलं. आता काय, आता तुम्ही चांगले दिवस आले म्हणता थोडी तेच आठवण ठेवणार आहे. ग्रो झालेलं लिंक काय करणार की भाई आता मी ग्रो झालो, तेच पूर्ण दिवस तू थोडी बघणार, पण त्याचा तो ब्लेस ठेवणार, हा भाई मी इथून आलो, ते कधी नाही विसरणार. बस आता मी थोडासा फिरतो एन्जॉय करतो, ते टाकतो. तर लोकांना अरे सेट आहे, हे ते नाही. आजही मी 12 ते 10 तास काम करतो, पण आज UFC येते स्पीड शिफ्ट करतो मी. मॉर्निंगला 4 तास, इव्हिनिंगला 4 तास, तर माझा 2 तास वर्कआउट. आजही माझा हार्डवर्क थांबला नाही. जे सोशल मीडियावर दिसतो ते रियालिटी नसते, आणि माझे प्रॉपर ओजी कॉन्टेंट नसतात. मला कोणाबद्दल हेट नाही आणि कधी नसता. मी माझा ग्रो करतो. मी कोणत्याच कॉम्पिटिटरला कधी जज नाही करत, म्हणजे माझी तयारी सेल्फ ठेवतो. हा, पण माझा एक आहे, तू स्टेजवर आला तर तू माझा भाऊ, हा तू माझा मित्र, तू याचा माझा कॉम्पिटिटर आहे. मी इथे विन करायला आलो आणि मी विन करून जाणार. मग तो माझा सख्खा भाऊ असू तर माझा बेस्ट फ्रेंड असू. मी स्टेजवर नेहमी कॉम्पिटिटरचा वेगळीच घेतो, मग तो कोण पण असो. तो माझ्यासाठी भाव नाही, मित्र नाही. कारण मी पण एवढे एफर्ट्स टाकले, एवढी तयारी केली आहे. तो स्टेजच्या खाली माझा भाव, स्टेजवरती बोलून स्टेजवर मी ते विन करायला नाही तर मी राज्य माझी मेहनत केली. सप्लिमेंट मध्ये तुला असे कोणते सप्लिमेंट्स आहेत जे इम्पॉर्टंट वाटतात, आणि हे बाकीचे सगळे असे हाय आहेत म्हणजे ते काय कामाचे नाही, पण मार्केटिंगमुळे पब्लिसिटीमुळे लोक घेतात. सप्लिमेंट सगळंच खाण्याचे सप्लिमेंट आहे. मेन म्हणजे तुमचा मायक्रोन्युट्रिएंट मध्ये तुमचं ओमेगा-3, मल्टीव्हिटॅमिन्स, E1600, व्हिटॅमिन सी, हे बेसिक आहे. जर तुम्ही प्रोफेशनली तयारी करतात ना, त्यासाठी तुम्हाला खूप सारे सप्लिमेंट लागतात. लिव्हरची, किडनीची, डायजेस्टिव्ह सिस्टम, मॅग्नेशियम. प्रॉपर गायडन्स मध्ये एवढे फक्त मायक्रोन्युट्रिएंट्स आहे. आणि जर तुम्ही नॉर्मल जिम करता तर तुम्ही बेसिक मी 4 सप्लिमेंट सांगतो तुम्हाला हेल्थ होईल. फर्स्ट मल्टीव्हिटॅमिन, सेकंड ओमेगा-3, E1600, व्हिटॅमिन सी. आणि जर डायजेस्टिव्ह
डायजेस्टला प्रॉब्लेम होत असेल तर एन्झाईम सूप हे बेसिक कोणीही घेऊ शकतात, नो साईड इफेक्ट यायचे. जर प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करतोय मग मोठी लिस्ट आहे. आणि पोस्ट वर्कआउट मध्ये तुम्ही ग्लुटामाइन घेऊ शकता लिमिट मध्ये 3 ग्राम क्रिएटिन, हाय तर माहित आहे. त्याच्यानंतर वे प्रोटीन बस दॅट्स इट. जर जास्त पैसे आहेत तर इटबल पण घेऊ शकतात आणि बीसी डबल. पण नॉर्मल तुम्ही ग्लुटामाइन घ्या, क्रिएटिन घ्या आणि वे प्रोटीन घ्या आणि जे बेसिक 4 सप्लिमेंट बोलले. ओके. आता सगळ्या बॉडी बिल्डरचा चीट डे असतो, चीट मील असते. तुझा चीट डे चीट मील काय? माझा चीट मील म्हणजे आता माझा फेवरेट तर बर्गर आहे. बर्गर खूप आवडतो मला. बर्गर झाला म्हणजे मी चिकन वाल्याच गोष्ट खातो असतं. बर्गर, शॉर्मा आणि पिझ्झा तेच खातो जास्त. म्हणजे कधीतरी मन झालं नाही. आणि माझा मेटाबॉलिझम फास्ट आहे. हे काय खाल्लं तरी मला एवढा म्हणजे इम्पॅक्ट नाही पडत. म्हणजे सगळं विचार करतो एवढा मेंटेन कसं राहतो. एक बेनिफिट आहे की जेनेटिकली माझा मेटाबॉलिझम फास्ट आहे. त्याच्या ऍक्टोमॉर्फच होतो मी. 38 kg म्हणजे ऍक्टोमॉर्फच असणार ना, तर मला एवढा इफेक्ट नाही पडत. मी खात राहतो आधी मध्ये खात राहतो. आणि प्रॅगला म्हणजे प्रॅगला एकदम 16 12 स्ट्रिक्ट असतो. ओके. आता बाकीचे लोक असतात त्यांना वाटतं की फिटनेस म्हणजे फक्त जिम मध्ये जाणं, बॉडी बनवणं, मसल बनवणं. पण तुझ्यासाठी फिटनेस म्हणजे काय? बघा, फिटनेस म्हणजे बॉडी आणि मसल बनवणं बॉडी बिल्डरचा गोल. मला प्रत्येक जण बॉडी बनवायला नाही. मला पण माहितीये की कोणाला टाइम पण नाही भेटत. 8 तास पण मी मुश्किल आहे. तर फिटनेस म्हणजे तुम्ही स्वतःला सर्वात मेन म्हणजे तुम्ही स्वतःला जपा. बॉडी बिल्डर डायट आहे पण दिवसातनं 3 मील प्रॉपर करा. एक ब्रेकफास्ट, इव्हनिंग आणि डिनर. 3 मील करा. नाही जमलं तुम्हाला आर्म क्लास मध्ये एक सिंगल मसल करा, 20 मिनिटं कार्डिओ करा. हे खूप झालं तुमच्या फिटनेससाठी. जर प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करायचे मग तुम्हाला 4 तास पण कमी. मॉर्निंगला कार्डिओ, दुपारी मोठा मसल, रात्री छोटा मसल. म्हणजे पूर्ण तुम्हाला बॉडी बिल्डरसाठी पूर्ण दिवस द्यायला लागतो बॉडी बिल्डिंग. तुझा पहिला स्टेज एक्सपिरियन्स कसा होता? जसं की मी तुझा पहिले फोटो बघितले ना, तू एवढी माझी बॉडी नव्हती तरी पण तू डेअरिंग केली स्टेजवर जाण्यासाठी. तर नर्वस होता की एक्साइटेडमेंट होती? डेअरिंग तर खूप आहे माझ्यात. कधी पण कुठे पण नाही पण करायचं. कधी भीती तर कोणाचीच नाही आणि कोणाची असणार पण. डेअरिंग डायरेक्ट गेलो स्टेजवर ले पोझिंग. पहिल्यापासून मी तसाच आहे. मी बघत नाही कोण आहे माझ्या आजूबाजू. आय एम ब्लँक. जस्ट दिसतोय बस यायचा. माझी स्टाईल आहे. मी वॉक करतो, पुढे येतो, ही पोज करतो, फ्रंट रेस करतो, लेग स्प्रेड करतो, मग परत फ्रंट डबल बायसेप मारतो आणि मग आर्मोड वाली पोज मारून नाही. पहिल्यापासून लास्ट पर्यंत बघायला. पण मी कधी कोणाला असं धक्का बिक्का नाही दिलं. एलिगेशन लावलं माणसांनी की धक्का दिला, पण ती पण व्हिडिओ बघा. मग टायटलची पण व्हिडिओ बघा आणि त्याच्या अगोदरची पण व्हिडिओ बघा. जेव्हा बॉडी पण नव्हती. एक माझी स्टाईल आहे. मी येतो, फ्रंट डबल बायसेप मारतो, फ्रंट लेग स्प्रेड मारतो, मी लेग स्प्रेड करतो, परत फ्रंट डबल बायसेप मारतो, मग परत माझा आर्मोड पोज मारतो. ही 4 पोज मानसी. मग त्याच्यामध्ये कोणाला मी त्याला ना मिळेल. कारण माझा तो लास्ट रोज आहे आणि मी ती फिनिश करूनच येईल. स्ट्रेच एक्सपिरियन्स मी कधीच नाही घालवलं. कधीच भीती नाही. तुझा व्हिडिओ स्वतः व्हायरल झाला की ते डॉन म्हणताय. हे बघा काय ते डॉन वगैरे जी व्हिडिओ आहे ती अशीच थोडासा मी त्याच्यावर बोलणार नाही. कोणताही डॉन नाही. एक साधारण मुलगा आहे जो धारदार काम करतो. ते कॉन्टेंटच्या हिशोबाने असा म्हणून मी फक्त टाकलेला. त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट बनवून दिली, टाकली, फिरायला बाहेर गेली. ते डॉन माझ्या फॅन्स सगळ्यांना आवडला. पण त्याचं नाव पडलं डॉन. तर हे आता आपले मित्र आहे ते भेटले. तुम्हाला म्हणून वाटतंय मी डॉन खूप सिम्पल आहे. वाटलं तुम्हाला डॉन वगैरे? तर असं काय ते गैरसमज करू नका. डॉन वगैरे नाही. आम्ही नॉर्मल मनुष्य. नाव पडलंय डॉन वगैरे पण डॉन मध्ये काय काम नाही. आम्ही कधी कोणाला हर्ट पण नाही केलं. जर झालं असेल तर चुकून सॉरी. एवढा मनाला घेऊ नका. जे स्टार्ट टू एंड तुला कधीच विसरू नका. तुम्ही डाऊनफॉल वरनं इथे आले तर डाऊनफॉल कधी नाही विसरायचा भाई. तू कुठून आले, कुठून सुरुवात केली. खूप जण इथे आल्यानंतर ते दिसायला. मी तर नेहमी
गल्लीतला पोरगा आणि गल्लीतलाच राहील. मी कितीही पुढे वरती जाऊ, आलोय नाही गल्लीतला, आम्ही गल्लीतूनच ग्रो झाले. मी एवढा हाईट नाही करतो. आणि जे 1980 करतात सगळ्यांना माहित आहे, नॅचरली बॉडी बनते, पण एक लिमिट पर्यंत. माझ्या मते सर एक खरं सांगू, मी स्वतःला नॅचरल काय बोलायचो, बिकॉज मी 2च वस्तू खायचो, ब्रॉकली चिकन. ना प्रोटीन पियायचो ना AAA ना काय मी त्याला नॅचरल बोलतो. आता हे लोक क्रिएटिन घेतात, ग्लुटामाइन घेतात, वे प्रोटीन घेतात, प्री वर्कआउट घेतात, त्याच्यानंतर हे लोक एवढे दाबून मायक्रोन्युट्रिएंट्स घेतात. आता ते एक तर रील व्हायरल होते 25 mg ओमेगा काय ते काय चांगलाच तो डायलोटिक घेतोय. अरे तू घेतोयस ना, तू इन्फ्लुएन्सर करतो ना, छोट्या पुण्याने बघितलं, कारण कॉम्पिटिशनला कुठे आयडिया नसतो सर की तुम्ही कसं करणार. त्यांनी 25 mg खाल्लेलं काय करू शकतो त्याला, 5-6 mg मध्ये बॉडी शिवार करते. 5 mg डायट पूर्ण तुमची बॉडीतलं पाणी वाटलं, 25 mg टाकतो. काय झालं तर हात ब्लॉक झाला, काय झाला, मसल क्रॅम्प आली. जर तुम्ही घेता तर सस्पेन्स मध्ये घ्या, असे इन्फ्लुएन्स नको करा. तर आता तू सिंगल आहेस की चालू आहे तुझं रिलेशनशिप कोणासोबत, फोकस फक्त फ्रेंड्स आहेत, पण असं कोणासोबत रिलेशन कधी आता तर नाहीच. 4-5 वर्ष नाही कोणासोबत रिलेशन. बिकॉज बॉडी बिल्डिंग साठी खूप सपोर्टिव्ह पार्टनर पाहिजे, की तुम्हाला समजून घेणारी, मला सपोर्ट करणारी. कारण बॉडी बिल्डिंग ह्या डिप्रेशन मध्ये जातो, त्याचे मूड स्विंग्स होतात, ऍग्रेशन, तो दुसऱ्यांना दाखवू शकतो, पार्टनरला दाखवू शकतो. तर ती पार्टनर त्याला समजून घेणारी पाहिजे. ती बोलले अरे आता नेहमीच चिडतो. तर त्या कारणामुळे मला भीती वाटते की भाई माझे पार्टनर असेल तर ते सपोर्टिव्ह असेल, मला समजून घेणारी असेल, भले माझे व्हील बरोबर कॅरी करून देणारी असेल, मला सपोर्ट करावी असेल. जेव्हा बॉडी बिल्डिंग पीक बनतो या असतो तो डाऊन असतो. माझ्यासाठी तर अजूनपर्यंत कोण पार्टनर नाही आला, पण आली तरी मी असंच एक ठेवेल की सपोर्टिव्ह पार्टनर असंच. आणि आताचं जनरेशन माहिती आहे, जेनझी आहे, तर माझ्या मतेने तुम्ही सेट वगैरे व्हा, नंतर करा मस्तपैकी. हे सगळ्या गोष्टीसाठी खूप टाइम आहे. बॉडी बिल्डिंग साठी खूप पॅशन्स लागतो, एकदम डिसिप्लिन लागतो, सॅक्रिफाईस लागतात, तेव्हा जाऊन एक बॉडी बिल्डर घालतो. बाकी पुन्हा पोरींबद्दल नाव नाही बोलायचं आहे की पोरगी वाईट असते. हा पण पोरांचा काय वे होतो की ते जास्त फोकस पोरीकडे देतात आणि कामावर लक्ष गोल विसरतात. तर ते नको करा, गोलवर जास्त लक्ष द्या, पार्टनरवर पण द्या, सोबत ग्रो व्हा. मी हेच बोलेल. पण एक सॉरी कोणासाठी घालून नाही करायचंय. मी ना पंबिंग करायला नाही तर सगळ्यांची गर्लफ्रेंड उभी राहायची. मला पण फील झालं माझ्याकडे बॉडी सगळं गर्लफ्रेंड आहे, पण भाई जेव्हा मीच टायटल घेऊन खाली यायचो त्यांची गर्लफ्रेंड माझ्याकडे बघायची, तर मला ती मजा यायची. भाई सिंगर मस्त आहे, मजा आली. कोण असेल तर शोधला डीएम करा. नको कोण डीएम करा, सिंगर चांगला आहे. तर शेवटी आमच्या प्रेक्षकांना एक भारी मेसेज स्टोरी म्हणून. गाईस, आता जो रॅमन डुनो आहे तो विन झाला. त्याच्याने रॅमन डुनोने क्रिस बमस्टेडलाच मानायचो, त्याचा बॉडी क्लासिक फिजिक. तो पोरगा तो आपण जर चांगले आपल्याला सगळी आयडेंटिटी होती. तो पोरगा म्हणजे ब्राझीलच्या छोट्या जागेवर आले, तो ऑलिम्पिया बनू शकतो. प्रयत्न सोडू नका. मनोज पाटील दादा पण गेला ऑलिम्पियाला, तर आपणही जाऊ शकतो. आपण खूप यंग आहे, 21-22. फक्त हार्डवर्क करत राहा, फोकसच्या टायमाला फोकस करा. लाईफ आहे, मजाच्या टायमाला मजा करा, एन्जॉयच्या टायमाला एन्जॉय करा, पण काम घेऊन चाला. हे सोशल मीडियावर जे स्पॉन्सरशिप भेटतात, लाच देतात लाख रुपये, पण फेम हाय आज आहे उद्या नाही. ते पर्टिक्युलरली तुम्ही जॉब करा, असं जॉब पण करा, तेही करा. मी पण करतो, माझे इन्फ्लुएन्स पण चालू, मी 8-10 तास काम करतो. तर फक्त इन्फ्लुएन्सच्या चक्करमध्ये जाऊ नका. उद्या ब्रँड गेले तर तुम्हीही जाऊ शकता. म्हणून बोलतो मी काम धरून चालू. काम आहे तर तुम्ही आहे, ब्रँड आज पण आहे आणि उद्या नाही आहे. आणि घमंड येतो जातो,
तर तुम्हाला खूप लर्निंग येईल. तुम्ही जेव्हा फेमस होल तुमच्या आयुष्यात खूप व्यक्तिमत्व येतील, खूप व्यक्तिमत्व राहणार. आणि कोणाशीच कधी एक्सपेक्टेशन ठेवू नका, हार्डवर्क करत राहा आणि खूप मोठे व्हा, माउंटेनचं नाव मोठा करा आणि बी हंबल, सगळ्यांशी हंबलनेसने राहा, सगळ्यांशी प्रेमाने राहा. पण उलटा सीधा बोलला नेग्लेक्ट करा जर ग्रो व्हायचं असेल. जर ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला सर्व विसरायला लागेल, विजन एकच ठेवायला लागेल, तरच तुम्ही ग्रो होणार. जर तुम्ही बोलणार की हा माझ्याबद्दल हे बोलतो, ते माझ्याबद्दल ते करतो, तर ते तुम्ही ओव्हरथिंक करणार. ते सर्व सोडून कामावर लक्ष द्या, सर्व कळेल. थँक्यू. तर हे म्हणजे आमचे फिट मुंबईकर शुभम सप्पा. शुभम सप्पाची स्टोरी ऐकून मी शुभम बद्दल 2 शब्द सांगतो की माझ्या मित्राचा मित्राच्या थ्रू मी शुभमला भेटलो म्हणजे पॉडकास्टसाठी भेटलो. बट शुभमचे जेव्हा 1,000 फॉलोअर्स होते तेव्हापासून मी शुभमला फॉलो करतोय आणि आता जवळपास त्याचे 70,000 फॉलोअर्स झाले शुभमचे. आणि माझ्या फिटनेस लाईन मध्ये, माझ्या बॉडी बिल्डिंगच्या करिअरमध्ये जेवढे मी बॉडी बिल्डर्स बघितले त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे माझा तो इन्स्पिरेशन ठरला असेल आणि पुढे मेबी पण असू शकतो, असणारच शुभम सप्ताह. ऍक्च्युली त्याची स्टोरी अशी होती की त्यांनी कधी एक्सक्युजेस नाही दिले कधी की मला टाइम नाही भेटत, मी कसा जिमला जाऊ, मला टाइम नाही भेटत आहे. त्यांनी शॉपमध्ये काम केलंय, चिकनच्या शॉपमध्ये काम केलंय, गाड्या रोखल्याय. त्यांनी त्या पैशातून डाएट केली, त्याचं करिअर निवडलं त्या क्षेत्रातून आणि टायटल सुद्धा मारली. तर नक्कीच आपण भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मुंबईकर सोबत. आणि कोणाला काय राग वगैरे असेल तर ते सोडून द्या आणि असंच ग्रो करू द्या मला. मी कोणाला टार्गेट नाही माझा कोण, आणि तुम्ही मला टार्गेट करू नका. मला पण पुढे जाऊ द्या आणि तुम्ही पण या. आपल्याकडे ते नेहमी सपोर्ट असेल. असाच आपला फिट मुंबईकर आपला भाव आहे आणि चांगला स्टार्टअप केलाय. असा एक शुभम सप्पा आता तुम्हाला असे 1000 शुभम सप्पा चॅम्पियनशिप पॉडकास्ट देणार. त्याला माझ्यापेक्षा जास्त ह्याला सपोर्ट करा, बिकॉज हा एफर्ट्स घेऊन प्रत्येकाकडे जातोय, येतोय. ही खूप मेहनत आहे. तर अशा व्यक्तिमत्वाला जास्त पुढे करण्याचं आपलं काम आहे. मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस जास्त पुढे गेला माझं, हे माझं म्हणणं आहे. लव्ह यू. थँक्यू. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज यू आर वॉचिंग फिट मुंबईकर.